नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. पर्ये मतदारसंघात सासरा विरुद्ध सून अशा लढतीची शक्यता. काँग्रेस उमेदवार प्रताप सिंग राणेंकडून प्रचाराला सुरुवात. भाजप उमेदवार दिव्या विश्वजित राणेंना आव्हान. भाजप सरकारच्या इशाऱ्यावर सरकारी यंत्रणेकडून विरोधी पक्षांचे लक्ष. गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामतांचा हल्लाबोल. भाजप नेत्याकडून नियमांचं उल्लंघन, मात्र कारवाई होत नसल्याचा आरोप. विविध पक्षांच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल. मगो आणि भाजपच्या प्रत्येकी 4 तर काँग्रेसच्या एका उमेदवाराकडून अर्ज दाखल. काणकोणात इझिदोर फर्नांडिस लढणार अपक्ष. आम आदमी पार्टीकडून वीज मंत्री निलेश काब्रालांचा पर्दाफाश. कुडचडेत निसर्गाचा विध्वंस करून बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप. भ्रष्टाचारी नेत्यांना घरी बसवण्याचं अमित पालेकरांचं आवाहन. आणि कोविडचा उद्रेक थांबेना. 24 तासात 1387 रुग्ण तर 5 कोविड बाधितांचा बळी. सक्रिय रुग्णसंख्या 18,933. पर्येचे काँग्रेस उमेदवार प्रतापसिंह राणेंनी सोमवारी प्रचाराला प्रारंभ केला. त्यांनी पर्येतील म्हाळसा, भूमिका तसंच केरी सत्तरीतील देव आजोबा आणि साखळीतील विठ्ठल मंदिरात श्रीफळ ठेवून आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी विजयादेवी राणे, कन्या विश्वधरा डहाणूकर तसेच सुमारे 150 कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रतापसिंह राणे यांच्या या भूमिकेमुळे सासरा विरुद्ध सून असा सामना पर्येत रंगण्याची चिन्ह आहेत. प्रतापसिंह राणेंनी अजूनपर्यंत पर्येत पराभवाचं तोंड पाहिलेलं नाही. या निवडणुकीत त्यांच्या विरुद्ध सून डॉक्टर दिव्या राणे या भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे विजयाची परंपरा खंडित होऊ नये आणि शेवटच्या निवडणुकीत प्रतापसिंह राणेंना पराभवाचं तोंड पाहावं लागू नये म्हणून त्यांची पत्नी विजयादेवींच्या नावाच्या पर्यायाचा विचार होऊ शकतो. खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पर्ये मतदारसंघातून ऐनवेळी प्रतापसिंह राणेंच्या जागी विजयादेवी राणे यांना उमेदवारी मिळू शकते. पर्ये मतदारसंघातील राजकारण जे आहे ते दिवसेंदिवस रंगतदार बनत चाललं आहे आणि याचं आता नवीन कारण म्हणजे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ज्येष्ठ नेते गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी आज पर्ये मतदारसंघातील जी मुख्य देवस्थानं असतील, भूमिकेचं देवस्थान असेल, त्यानंतर केरीचं आजोबाचं देवस्थान असेल, म्हाळसेचं देवस्थान असेल, अशा मुख्य देवस्थानांमध्ये आज प्रतापसिंह राणे यांनी सपत्नीक आणि आपल्या काही मोजक्या खास कार्यकर्त्यांसह प्रचाराचा नारळ फोडला, देवदेवतांचा कौल घेतला आणि अधिकृत प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की भाजपची उमेदवारी जी आहे ती डॉक्टर दिव्या विश्वजित राणे यांना मिळालेली आहे, ज्या प्रतापसिंह राणे यांच्या सून आहेत. विश्वजित राणे जे मंत्री आहेत त्यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे एका बाजूला भाजपच्या अधिकृत उमेदवार ह्या दिव्या विश्वजित राणे आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे उमेदवार हे प्रतापसिंह राणे आहेत. अशी चर्चा सुरू होती की प्रतापसिंह राणे यांनी अगोदर निवडणूक लढवण्याबाबत तयारी दाखवली होती, त्यानंतर प्रतापसिंह राणे माघार घेणार अशी चर्चा होती आणि आता प्रतापसिंह राणे यांनी प्रचाराचा नारळ फोडल्यानं पुन्हा एकदा नव्या चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे. आज प्रतापसिंह राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी विजयादेवी राणे या देखील उपस्थित होत्या आणि त्यांनी देखील सर्व देवदेवतांचं दर्शन घेतलं. नारळ जो आहे तो प्रचाराचा ठेवलेला आहे. एक अशी आता खास सूत्रांकडून जी माहिती मिळते त्याप्रमाणे प्रतापसिंह राणे हे निवडणुकीच्या रिंगणातून एक वेळ माघार घेऊ शकतात आणि त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी विजयादेवी राणे ह्या पर्ये मतदारसंघातून ऐनवेळी निवडणूक लढवू शकतात आणि तशी दाट शक्यता असल्याची खात्रीशीर माहिती जी आहे ती आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे पर्ये मतदारसंघातलं राजकारण जे आहे ते दिवसेंदिवस रंगतदार चाललेलं आहे. आज प्रतापसिंह राणे यांनी प्रचाराचा नारळ जो आहे तो फोडलेला आहे, आपला प्रचार शुभारंभ केलेला आहे. आता प्रतापसिंह राणे हे उमेदवारी भरतात की जशी आम्हाला माहिती मिळालेली आहे सूत्रांकडनं, विजयादेवी म्हणजे प्रतापसिंह राणे यांच्या पत्नी विजयादेवी ह्या उमेदवारी अर्ज भरतात हे पाहावं लागेल आणि 1-2 दिवसात या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होणार आहेत. पण जरी विजयादेवी राणे ह्यांनी अर्ज भरला किंवा प्रतापसिंह राणे ह्यांनी अर्ज भरला तरी पर्येचं राजकारण हे इंटरेस्टिंग होणार आहे, कारण भाजपच्या उमेदवार ज्या आहेत त्या दिव्या विश्वजित राणे या आहेत. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेने, गोवन वार्ता लाईव्ह, पर्ये.
कुडचडचे आमदार तथा वीज मंत्री निलेश काब्राल यांच्या संपत्तीचं प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आम आदमी पार्टीनं काब्राल यांच्या कथित बेकायदा बांधकामाचा पर्दाफाश केलाय। कुडचडेत निसर्गाचा विध्वंस करून हे बांधकाम काब्राल यांनी केल्याचा आरोप आपचे नेते ॲडव्होकेट अमित पालेकर यांनी केलाय। आज तुमकां हांव दाखयता आमचो मिनिस्टर फॉर एनवायरमेंट अँड फॉरेस्ट, मिनिस्टर फॉर इलेक्ट्रिसिटी हांचे कारनामे। स्पेशली आमचो एनवायरमेंट मिनिस्टर आनी इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर आसा ताजे एफिडेविट जर पळयत ताणें स्वता दाखयले ते बिफोर इलेक्शन कमिशन 1 लाख पर म्हयनो ताजो इन्कम आसतालो 2016-17 ताच्या रिटर्न्सा प्रमाणे। आज 25 लाख पर मंथ ताजो इन्कम आसा, 25 टायम्स। म्हळ्यार म्हाका दिसना गोंयांत कोणाचोच पयशे इतले बेगीन 25 पटीन वाडल्या, 3000% वाडल्या। ताजी जी झोपडी आसा म्हणून आमकां सांगली पळय कुडचडच्या लोकांनी, ती एकदां पळोवन वचा म्हणून सांगली। म्हणून आज पणजेच्यान आज मुद्दाम म्हणलें की कुडचड्यार येवया। झोपडी पळयली हांवें, इतली सुंदर झोपडी गरीबाची, सामकी 3 कोटी पर इयर इन्कम दाखयला। हत्तीचे दात ते, हे मेन्शन पळया, हे सत्य आज आमच्या मिनिस्टरांचे, एनवायरमेंट मिनिस्टराचे एनवायरमेंट डिस्ट्रक्शन पळया। लज दिसपाक जाय ह्या सरकाराक, लज दिसपाक जाय आमच्या एनवायरमेंट मिनिस्टराक, जाणे गोंयचे एनवायरमेंट वाचोवपाक जाय, ताजी जतन करपाक जाय, तो हे करता। पळयात फाटल्यान किल्लो बांदपाची तयारी चालू आसा। कंप्लिटली हिल कटिंग, कंप्लिटली डिस्ट्रॉयड एनवायरमेंट। हे उदक, ही रिवर, हे सरकाराक दिसना आनी तो सांगता की गोंयकारांक जो हक्क आसा तो गोंयकारांचो तुका दिवपाक, तुका दिसता की गोंयच्या सरकारा कडेन पयशे ना। हे कित्याक चल्ला? कित्याक तुमी गोंय विकूंक काडला रे? कित्याक तुमचे 25% तुमचे इन्कम वाडटा आनी गोंयकार जो आज रस्त्यार आयला, तांकां जेवपा खावपा दुरापास जाल्या, जॉब स्कॅम चलयल्यात तुमी, तांचे तुमकां मात्तूय पडून गेल्ले ना? तेन्ना ह्या लज नाशिल्ल्या सरकाराक म्हाका एक विचारपाचें आसा, हाचें उत्तर दियात। ह्या गोष्टीचे उत्तर दियात, लोक जाब विचारतले तुमकां। तुमी मोल्यां डिस्ट्रॉय केलेंच, तुमी अख्खे गोंय विकूंक काडलां आनी गोंय अशें डिस्ट्रॉय करपाक काडलात। आज आम आदमी पार्टी आमकां सर्टिफिकेट आयली प्रामाणीकपणाची, आनी ती सर्टिफिकेट कोणा कडल्यान आयली? आमकां ती सर्टिफिकेट आयली खुद्द मोदीच्या सरकारा कडल्यान। ईडीच्यो रेड केल्यो, इन्कम टॅक्साच्यो रेड केल्यो, सीबीआयच्यो रेड केल्यो, आमच्या इलेक्ट्रिसिटी मिनिस्टराचेर केली, सीएमाचेर केली, पार्टी ऑफिसाचेर केली। आतां कांयच आयलें ना, कारण हो जो आम आदमी पक्ष आसा हो प्रामाणीक आसा। म्हाका म्हायती मेळ्ळा की आतां म्हजे स्वता कितें तरी मेळटा काय म्हणून चॅलेंज करता, मारून दाखयात रे। पळया तुमच्यान कितलो दम आसा तो आनी आमच्यान कितलो दम आसा तो। अशें डिस्ट्रक्शनाक तुमी सामान्य लोकांक परमिशन दिता, तीच परमिशनां ओल्ड गोवाय दिल्ली, तीच परमिशनां अशी फ्रॉड करून दिल्ली। तो मिनिस्टर आसा आनी खुद्द एनवायरमेंट मिनिस्टर आसा, ताजेर आज रिस्पॉन्सिबिलिटी आसा गोंयचे सैम राखपाची। आता एक महत्त्वाची बातमी, गेल्या 24 तासात राज्यात 1387 नवे रुग्ण समोर आलेत, तर एकूण 5 जणांचा कोविडमुळे मृत्यू झालाय। सोमवारच्या कोविड आकडेवारीनंतर राज्याची सक्रिय रुग्णसंख्या 18,933 झाली आहे। याविषयी सविस्तर माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी ऋषिकेश सावंत यांनी। आत्ताच हाती आलेल्या कोविडच्या अहवालानुसार गेल्या 24 तासामध्ये सॅम्पल टेस्ट ज्या आहेत त्या 4273 सॅम्पल टेस्ट झाल्यात आणि त्यानुसार गेल्या 24 तासात 1387 नवे रुग्ण आढळलेले आहेत। आज दगावलेल्या रुग्णांची संख्या जी आहे ती 5 आहे। त्याचबरोबर आज सक्रिय रुग्णसंख्या जी आहे ती 18,933 आहे। 1387 रुग्णांपैकी आज 1316 रुग्ण जे आहेत ते गृहविलगीकरणामध्ये आहेत आणि 71 रुग्ण जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर कोविडचा जो आजचा रिकव्हरी रेट आहे तो 90.23% आहे आणि रिकव्हरी गेल्या 24 तासामध्ये रिकव्हरी जी आहे ती संख्या 2174 आहे। आणि कालचा जर आपण आकडा बघितला तर काल कोविडचे जे रुग्ण होते ते 1582 नवे रुग्ण आढळलेले होते आणि कोविडमुळे काल 8 रुग्ण दगावले होते। कालच्यापेक्षा आज जरी संख्या कमी असली तरी कोविडची जी दाहकता आहे ती कायम आहे। त्यामुळे मास्क आणि सगळ्या नियमांचं पालन करणं हे अनिवार्य आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेशसह मी ऋषिकेश, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी।
रिव्होल्युशनरी गोवन्सकडून सोमवारी 2 उमेदवारांची 6वी यादी जाहीर करण्यात आली. तसंच महिला सक्षमीकरण आणि कल्याणासाठी अनेक योजनांची घोषणा पक्षाकडून करण्यात आली. आरजीचे मनोज परब यांनी ही घोषणा केली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ऋषिकेश सावंत यांनी. आज आम्ही तुमच्या फुड्यान आमची 6 लिस्ट दवरता. भितर 2 कॅन्डिडेट आम्ही डिक्लेअर करताय. आज आमचो फर्स्ट कॅन्डिडेट असा तो म्हटल्यार राजेश रेडकर फॉर पेंजीम कॉन्स्टिट्युएन्सी आणि परेश तोरसकर फॉर मोर्मुगांव कॉन्स्टिट्युएन्सी. सो आजच्या दिसा हे 2 उरला. 2 आम्ही डिक्लेअर केला तुमच्या फुड्यान. त्याच्या फाटल्यान आनी एक लिस्ट येतली ती फाल्यां नाजाल्यार परवा आउट जातली. आता आम्ही तुमच्या फुड्यान एक डिटेल प्लॅन तुमच्या फुड्यान घेऊन येता. तो प्लॅन आम्ही आउट करता. म्हणल्यार बायलांचे एम्पॉवरमेंट कशें जातले, बायलांचे जी उदरगत आमी म्हणटा ही खऱ्या रितीन कशी जातली हे तुमकां आमी शिकयता पळयता. वुमन एम्पॉवरमेंट विजन ही एक पॉलिसी आमची 6th प्रॉमिस आसा आमची आरजीची. हितून फर्स्ट मंथली अलाउन्स जो आयज बायलांक मेळटा जो 1,500 तो आमचो भितर आमी मंथली अलाउन्स ऑफ ₹2,000 केला. आणि सेकंड थिंग भितरूच जर तो मंथली अलाउन्स 2,000 ना जाल्यार तेच हितून तेच स्किमीन आमचे एडिशनल आमी हे केला. भितर बिझनेस सीड कॅपिटल फंड अप टू 3 lakhs which is non-refundable will be given to aspiring women entrepreneurs with active government support to earn their livelihood. याचो मिनिंग इतलोच की मंथली अलाउन्स जो बायलांक लागून आसा तो ₹2,000 आसतलो. ना जाल्यार एक जर बायल आसा तिका जर ते ₹2,000 घेवपाचे ना, तिका बिझनेस स्टार्ट करपाक जाय, आपलो इन्कम आसा तो 2,000च्या वयर व्हरपाक जाय जाल्यार तेका आमी एक ऑप्शन दवरला. म्हटल्यार आयदर तिनी म्हयन्याच्या म्हयन्या 2,000 घेवन तिनी ऑप्ट करपाचे, ना जाल्यार सेकंडली तिका आमी 3 लाखाचो बिझनेस कॅपिटल तिका आमी एक नॉन रिफंडेबल तेका सीड कॅपिटल दिताले, जितून ती ते 3 लाख रुपया घेवन आपूण आपलो बिझनेस स्टार्ट करपाक जाता. आणि हो बिझनेस आसा तेका गव्हर्नमेंट आमचो जो आसा तो गव्हर्नमेंट तिका कंटिन्युअस सपोर्ट दितलो. म्हटल्यार तो बिझनेस कसो करपाचो, मशिनरी खंयच्यान हाडपाची, बिझनेस करून तिने तो माल विकपाचो खंय, प्रॉडक्ट विकपाचे खंय, मार्केटिंग कशें करपाचें, तो फूल हँड होल्डिंग जो प्रोसेस आसा पळय तो प्रोसेसान आमी हेल्प करता. हितून स्पेशल फोर्स विल बी सेट अप फॉर हँडलिंग डोमेस्टीक वायलन्स केसीस. कितले कडेन डोमेस्टीक वायलन्स जाता, प्रॉब्लेम जाता, सो हेका लागून एक स्पेशल फोर्स आमचो आसतलो जो फक्त डोमेस्टीक वायलन्स केसीस जे आसतले ते एक्सक्लुझिव्हली हँडल करतले. मागीर पब्लिक ट्रान्सपोर्ट सर्व्हिस विल बी स्टार्टेड एक्सक्लुझिव्ह फॉर वुमन इन मेजर रूट्स ऑफ गोवा. आत्ताच रिव्होल्युशनरी गोवन्सची पत्रकार परिषद पार पडली. त्यामध्ये त्यांनी आपली 6वी उमेदवारांची यादी जी आहे ती घोषित केलेली आहे. याआधी त्यांनी 5 उमेदवारांच्या यादींची घोषणा केली होती. त्यामध्ये आजची जी 6वी यादी जी जाहीर केली आहे त्यामध्ये त्यांनी 2 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पणजीमधून राजेश रेडकर आणि मुरगावमधून परेश तोरसेकर अशी त्या 2 उमेदवारांची नावं आहेत. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण आणि कल्याणासाठी त्यांनी अनेक योजनांची घोषणा केली आहे. त्यामध्ये ₹2,000 मासिक भत्ता किंवा इच्छुक महिला उद्योजकांना 3 लाख रुपयेपर्यंत व्यवसाय बीज भांडवल निधी तो देणार आहेत. तो निधी जो तो नॉन रिफंडेबल असेल. त्याचबरोबर सरकारी व्यवसाय हँड होल्डिंग समर्थनासह विधवा महिलांना 10 लाख रुपयेपर्यंत व्याजमुक्त व्यवसाय निधी दिला जाईल. त्याचबरोबर महिला आणि मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सध्याच्या लाडली लक्ष्मी योजनेला एकतर 1 लाख रुपयेपर्यंत लग्नासाठी निधी किंवा शिक्षणासाठी त्यांना 2.5 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल आणि तोही नॉन रिफंडेबल असेल. त्याचबरोबर स्वरक्षण प्रशिक्षण आणि सार्वजनिक ठिकाणी CCTV कॅमेराज बसवले जातील. महिला सुरक्षा हेल्पलाईन ही 24 तास 24/7 ती सुरू करणार आहेत. आणि त्याचबरोबर विशेष पोलीस दल जे असेल त्यांच्या बळकटीसाठी ते अधिक प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर महिला उद्योजक, महिला आरोग्य आणि जनजागृती सेवेचे विशेष कार्यक्रम गावामध्ये तसंच नगरपालिकामध्ये राबविले जातील. आणि कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे जे आहेत ते हाताळण्यासाठी विशेष दलाची स्थापना केली जाईल.
गोव्यातील प्रमुख मार्गावरती महिलांसाठी आणि मुलींसाठी कॉलेजेससाठी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर जाण्यासाठी ज्या महिला जातात त्यांच्यासाठी स्पेशल अशी वेगळी वाहतूक सेवा सुरू केली जाईल. कॅमेरामॅन कनिफनाथ तारीसह मी ऋषिकेश सावंत, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या प्रचाराला खोडा घालण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणेचा वापर करत असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कौठणकर आणि गोवा फॉरवर्डचे संघटन मंत्री दुर्गादास कामत यांनी सोमवारी पणजीत संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. भाजप नेते 10हून अधिक समर्थकांसह प्रचार करत आहेत, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. आम्ही सर्व नियमांचे पालन करून प्रचार केला तरीही भाजप सरकार केवळ काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डला त्रास देतोय, असे कौठणकर म्हणाले. मशिनरी जी गव्हर्मेंट मशिनरी आसा ती ऑपोजिशनाचे जे कॅन्डिडेट्स आसा, काँग्रेसीचे जावं गोवा फॉरवर्डाचे जावं आनी वेगळ्या पक्षाचे आसत, तांकां प्रचारूच करपाक दिना. तांकां अशें सामकें लक्ष धरून आसा की कोणूच 10 वयर एकटो सुद्दां जर आसलो, तांच्या ग्रुपांतलो नासलो सुद्दां जाल्यार तांचेर कंप्लेनी घालप चालू जाला. तांकां आफोवन पुलीस स्टेशनाचेर बसयतात, कॅन्डिडेट्सांक टायम वेस्ट करता. त्याच बरोबर खंयच सपोज प्रचाराक भायर सरले, 1-2 लोक एक्स्ट्रा फाटीं फुडें जर जाले जाल्यार सुद्दां येता आनी प्रचार थांबयता आनी कॅन्डिडेटाचो टायम वेस्ट करता. कित्याक BJP पॅनीक मोडाचेर गेल्या. कित्याक गोंयांत तांकां 2017 लोकांनी रिजेक्ट केल्ले, फाटल्या दारांच्यान हे सत्तेर आयले आनी आतां तर BJPक खात्री आसा की BJPक गोंयकार परत म्हणटा ते कशेंच निवडून हाडचे ना. BJP कडेन आतां एकूच ऑप्शन उरला, तें म्हणल्यार काँग्रेसीचो आनी ऑपोजिशनाचो प्रचार थांबोवप. कित्याक जर तुमी सोशल मिडियाचेर वेगळे वेगळे जाग्याचेर पळोवशात जाल्यार म्हाका दिसता सरकारांतले लोक, सरकारान आसलेले नियम तोडटा आसतना क्लियरली दिसता. प्रचार करता आसतना तांचेर एक्शन घेतले वना, तांचेर कांय एक्शन घेनात, तांच्यो सभा बंद करनात, तांचे प्रचार बंद करनात. पण ऑपोजिशनाचे कोणूच जर मात सुद्दां कसलो प्रयत्न करत प्रचाराचो मातसो कॅपॅसिटी वाडोवपाची जाल्यार ती इलेक्शनाची फ्लायिंग स्क्वॉड येता आनी टीम्स येता आनी झप करून ते बंद करतात. टीट फॉर टॅट उतर मेळटले. हिंदीन एक म्हण आहा, ईट का जवाब पत्थर से मिलेगा. मुख्यमंत्र्यान तयारी दवरची आपल्या आंगार कंप्लेनी केसी घेवपाक. कित्याक काँग्रेस आनी गोवा फॉरवर्ड पक्ष सज्ज आसा हे फावट हांकां उतर दिवपाक. आनी पुलिसांकूय आमी शिटकावणी दितात, DGPक आमी शिटकावणी दितात. Don't fall prey to hands and become puppet of this government. This government is going to last for only next 20 to 25 days. Then Goa will have a new government led by the Congress party. ताज्या नंतर जे आज सरकारी ऑफिसर किंवा पुलीस ऑफिशियल्स मुख्यमंत्र्याचे आयकून बोगस कंप्लेन्यो, बोगस केसी जर घालून प्रयत्न जालो जाल्यार तांचेर कारवाय जातली. आनी मुख्यमंत्र्याकूय शिटकावणी दिता की तुका जर दिसता तुवें कितें केलें आनी आमी ओगे रावतले, हे तूं विसरून वच, तुकाय कोर्टाचे पावटे आमी मारपा लायतले मागीर. भाजपच्या उमेदवारांनी सोमवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. परवरी मतदारसंघातून रोहन खवटे, दाबोळीतून मॉविन गुदिनो, थिवीतून निळकंठ हळणकर तर शिरोड्यातून सुभाष शिरोडकरांनी अर्ज सादर केले. अर्ज सादर केल्यानंतर ते काय म्हणालेत पाहूयात. आज आम्ही पहिले देवाचे नमन कुलदेव, चौडेश्वर, बोडगेश्वर सगळ्यांना नमन करून आम्ही आज फॉर्म भरला. सोमारा सकाळी 24 तारखेक आज फॉर्म भरून आज BJP पार्टीन जो प्रवेश केल्लो आसा ताच्या अनुसार आज नॉमिनेशन फॉर्मात भरून दिल्लें आसा. नॉमिनेशन भरतकर एक स्टेप फुडें वता आसतना जे आमी आज पर्यंत उलयल्या, लास्ट आय हॅव बीन टॉकिंग कंटिन्युअसली की एक विचार फुडें व्हरतले, एक गोंयचे विचार फुडें व्हरतले, फॉरवर्डचे विचार सारके फुडें व्हरतले, डेव्हलपमेंटाचो विशय आसूं नाल्यार आमच्या स्वताच्या लोकांची अपेक्षा आसूं ते करपाक जाय जाल्यार पार्टीची जी गरज आशिल्ली ती आमी योग्य सगळ्यांनी ऑल आवर पीपल हॅव टेकन अ लायक मायंडेड पीपल हॅव कम टुगेदर एंड डिसायडेड टू गेट इन टू BJP आनी हातून आमी सगळ्या लोकांक कॉन्फिडन्सान घेवन फुडें सरिल्ले आसा. आज फुडें वता आसतना एक आसा की BJP पार्टी बरोबर वता आसतना जे विशय आमी आतां पर्यंत घेतल्या सरकारा विरुद्ध जावं एज अ ऑपोजिशन आनी मंत्री आसतना लेजिस्लेट करून आमी डिलिव्हर केल्या. सो परफॉर्मन्स वॉट ऑल ऑफ अस वी हॅव परफॉर्म इन द लास्ट 10 years एज मिनिस्टर एंड एज ऑपोजिशन. आनी आज जेन्ना फुडें वता कांयच पूर्ण खात्री आसा म्हाका की
भोवमतान 22 और चड BJP सरकार करतलीच आनी तातूंत आमचो एक इम्पॉर्टंट रोल आसतलो टू एन्श्युअर दॅट वी डिलिव्हर फॉर गोवा अँड वी डिलिव्हर फॉर पर्वरी. Well, we are going through a normal democratic process where you have to file your nomination, and I have filed my nomination, 2 sets of nomination papers today, and after that, as you know, there will be scrutiny and then the final list will be drawn. But even before that, our campaigning has already started, and what is important is your traction with the people. आम्ही ह्या दिसांनी हांव चड करून गेले 9 दीस हाऊस टू हाऊस भोंवता. हें म्हाजें 7वें इलेक्शन आनी म्हाका दिसता जे लोकां कडेन रेस्पॉन्स हांवें पळयला जो आमी म्हणटा इट इज अ ओवरवेल्मींग रेस्पॉन्स. क्लीन स्वीप कशें जावपाची शक्यता हे फावटी दाबोलीम आसा. आय एम एफ्रेड माय ओपोनंट्स फ्रॉम विच एवर पार्टी दे मे बिलोंग दे मे लूज देयर डेपॉझिट्स. In fact, it's not a question of winning as far as my opponents are concerned in Dabolim constituency. It's a question of they saving their deposits and saving their little bit of whatever standing they have. माझ्या नॉमिनेशन भरला 24 तारीख आज पहिले सकाळी दिसता मायात पहिले भरला कितें कॉन्स्टिट्युएन्सी. सो आयच्यान एक्टीव कोड ऑफ कंडक्टान आमी येयल्ले आसल्या कारणान तर सगळे नॉर्म्स SOPचे जे आहा ते फॉलो करपाक जाय. तुमचे जे बाकीच्यो पार्टी आसा त्यांचो इफेक्ट कितें जावं शकता? सी बाकीच्या पार्टीचो इफेक्ट माझ्या पॉलिटिकल कॅरियरान सदांच प्रत्येक 5 वर्सांनी वोटींग सदांच वाडत गेला. सो गेले फावट म्हाका 11 आसली, हे फावट म्हाका दिसता 16 जावंक जाय. ज्या तरेन BJP पार्टीन कॅडर पार्टी ऑर्गनायज पार्टी आहा प्लस म्हाजे इतक्या वर्साचे संबंध नासलेले पॉलिटिकल कॅरियरान वांगडा म्हणजे फ्रेंड म्हणा वेल विशर्स म्हणा सपोर्टर्स असल्या कारणान मात पासून ना की आम्ही 15 ते 16,000 क्रॉस करपाचे. हा इलेक्शन ती एक 1 to 1 आशिल्लें आनीक विरोधी पक्षांतल्यान जे आशिल्ले पळय न्ही तो अध्यक्षच आशिल्लो म्हणजे विरोधी दुसऱ्या पक्षाचो अध्यक्ष आशिल्लो आनी शिवाय इलेक्शनच्या 3 दीस पयलीं सुद्दां ते मंत्रिमंडळ आशिल्लें म्हणजे ताका भाव जो आसा तो मंत्रिमंडळ आशिल्लो आनी त्यामुळे मंत्रिमंडळ असल्या नंतर एक थोडोसो वेगळो इफेक्ट आसता. पूण ज्या दिसा तो बदल जालो त्या दिसा पासून सगळें चित्र बदललें आनी नक्कीच म्हाका हें इलेक्शन आसूं की तें इलेक्शन आसूं कितलोय टफ कॅन्डिडेट आसूं किंवा वीक कॅन्डिडेट आसूं म्हणजे म्हज्या कार्यकर्त्यांची म्हाका भरवस आसा. मगो आणि TMC युतीच्या उमेदवारांनी सोमवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. डिचोली मतदारसंघातून नरेश सावळ, मडकईतून सुदीन ढवळीकर तर प्रियोळमधून दीपक ढवळीकर यांनी अर्ज सादर केले. अर्ज सादर केल्यानंतर ते काय म्हणालेत पाहूयात. 2012 ते 2017 पर्यंतची कारकीर्द माझी समस्त गोंयकारांनी पळयल्ली आसा. म्हज्या दिवचलच्या भावा भयणांनी पळयल्ली आसा की दिवचलेन सामान्याचे सामान्य विचार घेवन आमी ते विधानसभेन मांडपाचो आमी प्रयत्न केलो आनी त्यानुसार बरेचश्यो सुदारणाय केल्ल्यो. कामय बरेचशे जाल्ले, थोडीशी कामां पायपलायनीन आसली आमची पण ती सुद्धा पूर्ण जाली ना हे दुःख आसा. पण म्हाका विश्वास आसा की हे फावटी दिवचलची समस्त जनता दिवचलचे समस्त मतदार हे आमच्या बरोबर रावतले हो म्हाका विश्वास आसा आणि हे फावटी भरघोस मतांनी ते म्हाका निवडून हाडटले आणि त्यांचो विश्वास सार्थ करता आसतना दिवचलची बेकारी आणि दिवचलचो विकास फुडें व्हरपा खातीर हांव कटिबद्ध आसतलो इतलेंच सांगता. मगो पक्ष आणि तृणमूल पक्ष ही जी युती अभेद्य उरपा खातीर आमी काम करूया. ह्या युतीक तुमी निवडून हाडचें अशें तुमचे कडेन मागता आणि आजच्या दिसा सगळे कार्यकर्त्यांचे हांव अभिनंदन करता हांगा उपस्थित आसतले आणि तुमकां उतर दिता, सगळ्या मतदारांक उतर दिता, गोंयच्या लोकांक उतर दिता. जो पक्षांत हांव वाडलो, ज्या पक्षांत हांव मोठो जालो तो पक्ष मोठो करपा खातीर हांव सदांच झटतलो. हांवें आज प्रियोळ मतदारसंघा खातीर नॉमिनेशन फायल केल्लें आसा आनी फायल आमी आनी फोंडा मतदारसंघाकूय फायल केलें, मडकय मतदारसंघाकूय फायल केल्लें आसा. आमी आज परत एकदां गोवा एसेंब्लीच्या इलेक्शनाक तयारीन गेल्ले आसा. 12 सीट आमी लढयता.
आणि आज गोंयकारां एकूच पर्याय एक गोंयचो पक्ष म्हणून मोगो पक्षच आसा आणि निश्चितच मॅक्झिमम मतदारसंघात आमकां विजयाची खात्री आसा. काँग्रेसच्या उमेदवाराने सोमवारी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुरगाव मतदारसंघातून संकल्प आमोणकरांनी अर्ज सादर केला. अर्ज सादर केल्यानंतर ते काय म्हणालेत पाहूयात. आयज म्हाका दिसता हांव सगळ्यांक फर्स्ट येवन नॉमिनेशन भरलें आसता आमच्या आख्ख्या मुरमुगांव तालुक्यांत आनी खूब आनंद दिसता कितें जे प्रकारे आयज आमचो 1 म्हयनो जालो लोकांचे डोर टू डोर हांव कॅम्पेनींग चालू आसा आनी जे प्रमाणे लोकांचो रिस्पॉन्स मेळपाक लागलेलो आसा. लोकांनी एकूच थारायलेलें आसा ह्या फावटी कितें आमकां बाबा चेंज जाय. लोक ह्या गव्हर्मेंटाक अक्षरशः विटलेले आसा. लोकांनी ह्या फावटी डिसायड केलेलें आख्खे गोंयभर की बाबा ह्या फावटी आमी गव्हर्मेंट चेंज करतले. त्याच प्रमाणे आमच्या कॉन्स्टिट्युन्सीन मुरमुगांवांनी लोकांनी डिसायड केलेलें आसा की बाबा ह्या फावटी आमी एक चेंज घडयतले म्हणून. आनी लोकांक हांव बन वचून मेळटा तांकां सगळ्यांक डोर टू डोर जेन्ना वयता तेन्ना तांकां एकूच रिक्वेस्ट करता म्हाकाय एक चान्स दिवन पळया म्हणून. आनी जे पर्यंत म्हाका चान्स मेळना ते पर्यंत म्हाजी जी कॅपेसिटी आसा म्हाजी जी वर्किंग गव्हर्मेंट लेवलाचेर जे हांव करूंक शकता ते तुमकां कळपाना. सो हे लोकांक खंय तरी पटपाक लागलेलें आसा आनी लोकांनी एक आश्वासन दिलेलें आसा की बाबा ह्या फावटी आमी तुका एक चान्स दितले म्हणून. लास्ट टायम अवघ्या मतान तुम्ही हरलेले पण ह्या टायम कसो कितें रिस्पॉन्स आहा तुमच्या लोकांक कडेन? सो तेच सांगता कितें हे फावटी कितें आसा भरपूर लोकांचो रिस्पॉन्स मेळपाक लागलो. सो जे लास्ट टायम कितलेशे लोक जे म्हाजे बरोबर नासले जे आमचे ऑपोजीट पार्टी वांगडा आसलेले आयज ते लोक भरपूर जाण आमकां आमचे कडेन लागीं येयलेले आसा. आनी तुमकां सगळ्यांक खबर आसा मुरमुगांवान एक व्हडली डिफरन्सीचो फायट आसना. सदांच बारीक वोटाक लागून हांव डिफीट जाल्लो आसा. ते 2012 जावं या 2017 जावन दोन्ही इलेक्शनाक हांव फक्त स्मॉल मार्जिनाक लागून डिफीट जाल्लो आसा. सो आयज जे प्रमाणे हांव लोकां कडेन वयपाक लागलो आसा इतलो कॉन्फिडन्स आसा इतलो लोकांचेर म्हाका विश्वास आसा की लोक अक्षरशः देवाची शपथी घेवन सांगता देवाचे फुड्यान प्रणाम जावन सांगता की बाबा ह्या फावटी आमी तुज्या बरोबर आसा. आनी म्हाका इतलो गॅरंटी आसा इतलो विश्वास आसा की ह्या फावटी जो विनींग मार्जीन आसतलो तो एक मोठो डिफरन्स आसतलो. विनींग मार्जीन एक बारीक बीन विनींग मार्जीन व्हडल्या विनींग मार्जिनाच्या डिफरन्साचेर हांव मुरमुगांव कॉन्स्टिट्युन्सीन जिखून येतलो. आनी पूर्ण म्हाका लोकांचेर खात्री आसा कित्याक आयज जे वोटर्स जे लोक आयज आमच्या मुरमुगांव कॉन्स्टिट्युन्सीन जेन्ना हांव तेंच्या घराघरांनी भोंवता जाल्यार तेंचो जो रिस्पॉन्स आमकां मेळपाक लागलेलो आसा. आनी त्याच प्रमाणे जो ऑपोजिशन आसा तेणें फक्त कितें आसा फाटल्या दारांसून सत्या घेतलेली आसा. एवरी टायम तेणें तशेंच केलेलें आसा. आतां खुबशे तेणें वोटर्सांक डिलीट करपाक प्रयत्न केलो बायनाचे आमचे कितलेशे वोटरांक. बट आयज देवाच्या कृपेन आयज ते वोटर्स जे डिलीट जालेले तांकां परत आयज आमी इन्क्लूड करून घेतलेले आसा. कितलेशे न्यू वोटर्स आमी सगळे कडेन भोंवन आख्ख्या कॉन्स्टिट्युन्सीन न्यू वोटर्स घालून घेतलेले आसा. सो हांव कॉन्फिडन्स आसा की हे फावटी हे लोक सगळे जाण म्हाका साथ दिवन आमकां मुरमुगांव कॉन्स्टिट्युन्सीसून 100% जिखून हाडटले. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.